जय श्रीराम मित्रांनो, आपला ब्लॉगाचा बंडीवर सुरू केलेला आहे. आपण चालू आता साईच्या वावरात बंडी पण ठेवाले. कापूस काढणं चालू आहे. साईच्या वावरात कापूस पण झाले नाही. आता अजून एक दिवस लागले, उद्या दिवस. आता त्याला भेटू आपण आता वावरात आलेलो. साईला तर तणस घेत आहे. बाबाजीच्या घरची चोरून राहिला, कारण बाबाजी गेल्या तर इकडं तणस चोरावं म्हणलं. असं आहे, घरनी तिकडे कापूस फुटून गेला. आता अजून साईला तणस आणून राहिला. बी एवढी का आणली साईल? थोडी थोडी आणून राहिली. एक दोन येतात हेवाल चराट गट्ट बनवतास हासते. अजून एवढी सांग. कपडे खराब झाले म्हणते. मग कामच केलं करते, कपडे खराब होते तर रे. कपडे काढून काम कर रे साईल्या. कपडे खराब होते ना, कपडे काढून ठेवायचे. त्याला भेटून आपण आता बंडी सोडल्यावर. आपण बंडी सोडलेली आहे. आता आपण इकडे गाय, साईलची गाय हाजीरच राहते कुठे. जिथं साईल तिथं साईलची गाय. असं होईल नाही. साईल तिथं बावराताला गाय ना तर गोष्टच गेली. यायला कुठंच टाकली, कुठंच काही खात नाही. यायला पाहिजे प्युअर तणस. तणस तू त्या घेऊन घे आणि त्याच्या तिथं ठेवून दे खाली. साईल्या साईल बघा लपवून ठेवते. दूर तर लपवून ठेवता, काढला असतं चांगला. पण चाललो घरी. घरून आता जेवण खाऊन करायचं. नाही सुजलचा आजच दिलदार माणसं आहे. काल रात्री सुजल दिली आपण गाडी भरली कापसाची. त्यानं आपल्याला नाश्ता, चाय, बिस्किट माहीत नाही. कपडे धुवून राहिला. जस काय यायला कोणी पाहणार आहे तशासारखा. घासू घासू चालणार रे. ए किती विचार आणला. तिला गाड्या नाही भेटत, काय नाही भेटत, सगळं पाहा लागते. साईलनं फोन न दिला त्याला. साईलनं मारली आपल्याला. हे कोण ऐकत जा. चला चाललो की आता. चला तर आपण आता चाललो घरी. आपला कापूस फुटलेला आहे तिकडं. साईलच्या घरच्या झालं लावा. चला भेटून आपण जायच्या व्यक्तीला. आता चाललो आपण आणखी वावरात साईलच्या. तर आपण रोडाने चाललो. साईल आहे गाडीने न्यायच्यात पैदल निघतील वावरात गाडीनं म्हणते. असा साईल आहे आपला. चला भेटून आपण आता वावरात गेल्यावर काय करतायत तर पाहून लवकर आपले. चला गाडी घेतलेली आहे. आपण चाललो आता वावरामध्ये बाबाच्या गाडीनं. आपल्याला काम आहे इमर्जन्सी, तर आपण चालतो आहो. साईल गाडी चालवत आहे. साईल म्हणतोय आपल्या खेसुऱ्याला काम आहे म्हणजे खेसुऱ्याला आणली आपण गाडी. आता आपण चाललो तुषार भाईकडे. चाललेली आता तुषार भाईकडे चाललो आपण. आता गेल्यावर भेटू आपण त्याच्याकडं. तुषार भाई आला. तुषार भाईनं कटिंग केलेली आहे. आता कसं दिसते माल, आता कसं दिसते बिल. तुषार भाईनं आपला पॅन्ट फाडू नको पाय पुरा पॅन्ट. घरी आपल्याला शेंगा दिल्या आहे त्यानं. आपण चाललो आता घरी. आपला फायदा झाला ना. आपण आलो तर शेंगा भेटलेल्या आपल्याला 2 किलो. मोठ्या कुठे लगेच जाऊ दे किलो घ्या एवढ्या घेतल्या. त्याला आपण भेटू आता गाडी. तर आपण चाललो आता शेताकडे. आपल्या घराकडे चाललेलो आपण. आता गाडी द्यायची आहे आपल्याला आपल्या मामाकडे. गाडीसाठी फोन येऊन राहिलेले आहे. साईल नसतं इकडे घुमून राहिला. त्याला भेटून आपण आता डायरेक्ट मिळला. सोऱ्याबाई आपल्याला शिवा देऊन राहिला. जसं काय खूप मोठा ह्याला आपलं मोठं ह्याला भाई. हा भाई आपलं खूप मोठं ह्याला. आम्हाला काम तोंड भरून का म्हणलं तू ना. हा ब्लॉग आता आपण टाकून नाही आता वावरात सांगून ना टाकून ना ह्याचा व्हिडिओ. त्याला भेटू आता आपण वावरात गेल्यावर. गाडी ठेवलेली आहे कारण की इकडे गाडी जात नाही. बोला झाला आहे तर सोऱ्या म्हणते गाडी टाक म्हणते. तरी पण इथं चिखल आहे. आता काहून नाही बे. आता काहून टाकतं मला तोंड भरून. हा स्वतःला खूप मोठा समजते. मोठा भाऊ आहे, आम्ही लहान भाऊ आहे. काढून घेतो त्याची गाडी नाही. चला एकच धरत आहे आपल्या बैलांना. सोऱ्या भाईकडे एकच गोऱ्या पटाचे ते बी. गाय मग चाराचे आपले पहिले भोकून यायचे आपल्याला. चला आता विनोद भाऊकडं.
इकडं बारके आहे. आज काय होत नाही. साहिल आज कुठंच नाही गेलो रे बारक्या. गावात माल आहे आपल्याकडे. साहिल म्हणते मोदीला म्हणते नाचत नाही म्हणते. हा डामिक पाहिजे दुपट्टा आणि तो तिकडे बोलून त्याला टायपिंगवर. भेटून आपण ह्याच्या गाडीवर आता. तर कुणालची हायाबुसा लिहिली आहे आता. चला आपण इकडे जायचे आपल्याला. टायपिंग चालू याची. कुंकुम वाजून राहिलं. काय टायपिंग करते पण नुसतं काही टायपिंग यात गाडी तशी ना करत. ओके चला लागलो आम्ही आता. मला ताई नाही वे का म्हणतो माझ्या तू ताई ना तू ताई नाही का म्हणतो. ताई म्हणते हा आता असं काहून कुणाल चाललेलो आपण आता इकडं यार. असं म्हणू का घुमून आलेलो आपण वावरात. आता आपली ट्रिप बाबाजी आहे ना. बाबाजी उडवतात का ते बाबाजी आलं होय. व्हिडिओ कॉल करू का मला काय सांगते ते माझ्या चालला मित्रांनो. गबरा घरी झाला हो. तू चल आपण भेटून आता डायरेक्ट वावरात बंडी बसी. चेतने बाबा आले का इकडं. हो ना दिसलेच नाही पण एक गाडीच्या टप्पर फोडते पहिला. चला आता आपण गट्टे किती जमा झाले यायचे पाहून. चला भेटून आपण तिकडे गेले असून तिकडे असून तो हा का म्हणे आम्ही कुठं हिंडलो काम पाहतो आम्ही. ती यायच्या काय कापूस कारण होत नाही होत. त्याला आपले गट्टे न्यायचे. अजी मी काय म्हणलं गट्टे किती आहे. हो दाजी हा हे नु गट्टे किती आहे. बापा बापा त्याला त्याला पाणी द्यायचं आहे. देव बोलला म्हणून साईला पाणी नेऊन देतात त्याला. हे खूप कामाला दे बा आमच्या मागं पाणी आणायचं. चला चाललेलो मित्रांनो आता भुगाव. आपल्याला काम आहे आता. आपल्याला विनोद भाऊची पार्टी द्यायची आहे. आपण चला भेटून आपण घरी आता. घरी आता आपण चालतो भुगाव माल पाणी आणायला. त्यासाठी साईलकडून पार्ट्या द्यायला. चला भेटून आपण आपल्या गाडीवर. आता आलो आपण गाडीवर. चाललो साईल ड्रायव्हर आहे आपला. चाललेलो आपण तर रोडाचं सिलाई मारणं चालू झालेलं आहे याच्या होऊ शकता. त्याला आता काय सर आपण राहतो भुगाव मार्केट. भुगावच्या भुगावचं मटन मार्केट आहे. आपण आता काम झालेलं आहे. आपण त्यांना घेतला चिकन. मित्रांनो आपला हायवे आता सुधरून राहिला. स्पेशल हायवे आपल्याकडे. गाडी मस्त दचकायला लागत तर काय स्मूथ चालते गाडी आपली. पाहू शकतो मोदी साहेब आपला रस्ता करून देत आहे. काय मोदी साहेब नाही लष्करीच आहे. लोनवर चालू आहे सफाई करणं आणि उघडं पाळलं चालू आहे. आता आपण आलो वावरात. गाडी ठेवली आहे इकडं. साहिलनं काही केलं त्याच्यामुळे आपली काही गाडी जात नाही. आता आपण करून वावर साहिल भाऊकडून पार्टी दिले तेव्हा साहिल विषयी ताव देते. साहिल भाऊ म्हणता बाबा चला भेटू. तर आपण बंडी झोपलेली आहे. आता साहिल शिवा देऊन राहिला बैलाले. तो धुरत येत नाही तर साहिल सारखाच आहे तोही. तर आपण आता कापूस न्यायचा आहे. आजचं फायनल केलं आहे. आज एक 2 ट्रिप मारायला लागेल आपल्या. संध्याकाळ होऊन जाईल असं वाटतं मला. आपले बैल जास्त म्हणलं काय खिचत नाही. मग साहिलला खिचायला लागते. साहिल शिवाय देऊन देईन आपण भेटी घेऊन घ्यावं. साहिलला मेसेज करतो
तर हसला का नाही? हा. त्याला भेटून आपण आता बंडी सोडून गट्टे मार. तर आता आपण चाललेलो आहोत गट्टे उचलून द्यायला. विनोद भाऊले बारक्या येत आहे मागं मागं. मित्रांनो आपला बॉल थंडी असाल काहीतरी म्हणते. साहिल बोला. काही नाही नाही तू काहीतरी बोलला आता. आपण चला भेटून आपण याच्या गट्ट्यापाशी गेलो. विनोद भाऊ म्हणते आज फायनल झाल्याशिवाय मी निघत नाही म्हणते, म्हणून याला लाईट लावून देणार. आता इथं आपल्याला हे लाईन आहे, लाईट लावून द्यायचं यायले. फोकस म्हणते. आम्हाला जमते का तुमचे गट्टे भाव? का म्हणले हो? आम्हाला तेवढं जमत नाही ना. जमत आम्ही ना एक दिवस करा ना, 10 दिवस झोपणं काय फायदा आहे का? तर आपले गट्टे मांडून झालेले आहे. पहिली ट्रिप आपली यायनं काही नेलं नाही आपल्याला. म्हणजे आम्ही आणतो एक ट्रिप आम्हाला पाठवलं तिकडे भुगावले. यायनं काही आणले नाही तर आम्हाला अंधारच यायला लागन. हा साहिल आहे, असं साहिलचं काम आहे. आणि सांगते गोष्ट रेगावली खाली करायची आपल्याला आणि आणखी यायचे आपल्याला. आता त्याला भेटून मग. साहिल पैसे वाचवून राहिला, बंडीला हात धरून राहिला गाडीनं. साहिल पैसे वाचवून राहिला बघ. या साहिल मध्ये पैसे वाचवले 50 रुपये आपल्या गाडीचे. हात धरून तर आता आपण चाललो अजून दुसरी ट्रिप आणायला. टाईम बहुत झाला. साहिल बंडी हकलत आहे, साहिलची थोडी झालेली आहे. जोर घेऊन राहिला, हसून राहिला रस्त्यानं. हा साहिलची झालेली आहे आता इकडं 6:30 झालेली आहे. 6:30 वाजता आपण वावरात चाललेलो रात्री कापूस न्यायला. काही बी करायला लागते आपल्याला कास्तकाराला. टाईम नाही, वेळ नाही, काही नाही पाहा लागत. तर वावरात जावं लागते. त्याला भेटून आपण आता वावरात. साहिल काहून तर मला शिवा देत आहे मित्रांनो. आपल्याला काही कळत नाही साहिलची. आता इकडे जंगल लागलं ना, साहिलची होते पहिलंच गप्पा. इकडं लाईट गाडी कोणाची आणली नाही तर साहिल घराकडे पळून जाईल म्हणजे. इथं फसत असल्यामुळे आपल्याला 2 ट्रिपा मारायला लागते. इथं बंडी फसते हरगे. इथं बहुत फसन आहे. हा साहिल पाहिजे आता साहिलला गंडवली होती. त्याला इथून जमत नाही भरती. मित्रांनो हे 2 माणसं कोण आहे? हे साहिल्या कोण आहे? कोण आहे साहिल्या? तर मित्रांनो हे 2 माणसं कोण आहे? आपल्याला भेटले वावरात. कोण आहे ते साहिल्या? हा हे कोण आहे? कोण आहे? साहिल म्हणजे हे 2 माणसं कोण आहे? दिसून राहिले हे कोण आहे? का करता एवढ्यावर? का करून राहिले इथं? कोणते किती आहे? आपण आलेलो हो. अबे चुपचाप राह ना. गेंडे गेंडे कायचे? हा हा ते माणसं काय ना करत. अजी माणसं काय ना करत ते गेंडे. ओळख नको एवढे माणसं राहून काही फायदा नाही. बंडी बहुत फसली तिथं. हे काय म्हणते इथं गेंडे आले ते म्हणते गेंडे असं काहीतरी म्हणणं यायचं. वर साहिल गेंडे आले ते. साहिलची तर पहिलं टर्क होय साहिल. हो जी मामा. आता गट्टे साली जास्त आहे विचारायला. मग अशी म्हणलं यायले का एक ट्रिप घेऊन जा, एक ट्रिप घेऊन जा म्हणलं यायले. मित्र नाही ऐके ना आपलं. भेटून आपण बंडी भरली याच्या काय नियोजन होतो. आपली बंडी ओव्हरलोड झालेली आहे. काय करू तर आपण काम झालेलं आहे. तर आपण आता ब्लॉग काय बनवाल. मित्रांनो असं काम करावं लागते. हिमांशू बंडी टाकते नकलते या हा हिमांशू. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटून आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.